सगळ्यांनाच त्रास होतो. मला वाटतं इथे तिसऱ्या रांगेत खुर्च्या रिकाम्या आहेत. सर्वांना मनापासून नमस्कार. विरंगुळा संस्था ज्येष्ठ नागरिक संघ मुलुंड या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सगळ्यात प्रथम मी आभार मानते, कारण त्यांनी मला हॅलो 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 आता ऐकू येत आहे? हॅलो आता शेवटी ऐकू येत आहे ना? सर्वांना नमस्कार. सगळ्यात आधी मी ज्येष्ठ नागरिक संघ मुलुंड पूर्व विरंगुळा याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते, कारण त्यांनी महामंच माझ्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. मी कोणी काही ग्रेट नाही आहे, तुमच्यातलीच एक आहे, फक्त तिथल्याऐवजी इथे बसली. मी काहीही नवीन सांगणार नाही. याचं कारण विरंगुळाचे जे श्रोते किंवा प्रेक्षक आहेत ना, ते बहुश्रुत आहेत याची मला खात्री आहे. तुम्ही खूप ऐकलंय, खूप वाचलंय, खूप पाहिलंय आणि तुमच्यातल्या अनेकांच्या किती कला आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. 2 झलक आपण आत्ता पाहिल्याच. आणि अशा कितीतरी खूप कला असणाऱ्या व्यक्ती माझ्या समोर बसल्या आहेत. माझ्या अनेक मैत्रिणी दिसत आहेत आणि त्यांची कला मला माहिती आहे. तर मी काही नवीन सांगेल अशातला भाग नाही आहे. फक्त माझे कोपडे बोल तुम्ही प्रेमाने ऐकून घ्यावे अशी विनंती. आपली आई बळे नाही मी बोलवितात धनी वेगळाची या उक्ती आहे. श्रोतेच वक्त्याला सुचवत असतात त्यांनी काय बोलावं. या न्यायाने मी आता माझ्या निरूपणाला सुरुवात करते. आपला विषय आहे कानडा राजा पंढरीचा. 6 जुलैला एकादशी झाली, आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी. आणि त्या दिवशी हजारो वारकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे पंढरपूरला गेले. आपण ते ऐकले, यूट्यूबवर किंवा टी व्हीवर पाहिले. आपल्यातलं कोणी त्यातलं थोडंसं गेला, कोणी मनाने गेला, असा आपण सगळ्यांनी अनुभव घेतला. ते या विठुरायाला आपण इथून हाक मारायचे. कशी माहिती? आपल्याला 2 छान गाणी माहिती आहे. विठूचा गजर हरिनामाचा, बऱ्याच जणी आहेत मला माहिती आहे. तर त्याला जोडून आपण ते जे नेहमी म्हणतो ते म्हणूया आणि थोडा मोठा आवाज काढायचा. पहिली गोष्ट म्हणजे काही लंबगोल गंभीर चेहरे करून बसू नका. मी गप्पा मारणार आहे तुमच्याशी. आणि कानडा राजा जो आहे ना, तो आपला सखा आहे, आपला मित्र आहे, कारण तो कृष्णाचाच पुढचा अवतार आहे. अजिबात आपल्याला गंभीर व्हायचं नाही, असं खेळत आपल्याला पुढे जायचं. तर मी पण म्हणते आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळे म्हणा, आवाज खणखणीत येऊ दे. सगळ्या महिलांना माहिती असणार आणि पुरुषांनाही. पंढरपूरला आवाज पोचला पाहिजे, बरं का? विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, पांडुरंगी चंद्रभागेच्या पाठी नाव मांडला, पांडुरंगी चंद्रभागेच्या पाठी नाव मांडला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. छान वाटलं मला. असं बोलू की नको असं नाही. आवाज आले सगळ्यांची. थोडं पाहिजे ना, अगदी पंढरपूर नाही पुण्यापर्यंत पोहोचलं असं. ज्या विठूचा आपण आता गजर केला ना, तो विठ्ठल, तो पांडुरंग, तो कोण आहे? तर विष्णूची 1000 नावं आहेत. आपल्यातल्या सगळ्यांना पाठ आहेत, मला माहिती आहे. विष्णू सहस्रनाम यात तो नाही. दशावतार आपल्याला माहिती आहे, त्यात तो नाही. 24 आपल्याला अवतार माहिती आहेत, त्यात तो नाही. हा बाबा यात कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही. मग हा पांडुरंग कधी आला बरं? या सगळ्यात नाही, पण आत्ता पंढरपुरात आहे. मग तो कुठून आला, कसा आला, काय त्याची हिस्ट्री, जॉग्रफी काहीतरी आहे की नाही? आपण भक्त कसे असतो माहिती आहे? आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. राम कृष्ण हरी म्हणतो, आपला त्याच्यावरती विश्वास आहे. पण मनात कुठेतरी प्रश्न आला की हा पंढरपूरला आला कधी आणि ह्याची काय म्हणतात बॅकग्राऊंड काय, याच्याबद्दल थोडंसं सांगते. 788 इसवी सन 788ला आचार्य शंकराचार्यांचा जन्म आहे. पाठवे
त्यावेळेला असं म्हटलंय, समागत्य तिष्ठम आनंदकंदम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम, इसवी सन 788. म्हणजे हा विठोबा 8व्या शतकात आलेला असला पाहिजे. एक. दुसरं, 5व्या शतकामध्ये ज्या वेळेला चालुक्याचं राजघराणं इथे होतं, चालुक्याचं ज्या वेळेला राज्य होतं, त्यावेळेला चालुक्यांनी एक शिलालेख करून घेतला. शिलालेख म्हणजे दगडावरचा लेख, आणि हा कानडीमध्ये आहे. याच्यामध्ये पंढरपल्ली हा रेफरन्स आहे. या त्यांनी पांडुरंग देवदेव आहे की नाही म्हटलं नाही, पण पंढरपल्ली, पल्ली म्हणजे पूर, नाही असा त्या पंढरपूरचा उल्लेख आहे. म्हणजे याचा पांडुरंगाशी काहीतरी संबंध आहे. हा विषय आहे 5व्या शतकातला. त्याच्याही मागे गेलं ना तर मामासाहेब दांडेकर हे नाव आपल्याला परिचित असेल. संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. म्हणजे त्यांना नमस्कार करायला मिळणं हेच आपल्यासाठी परब्रह्म भेटल्यासारखं आहे. असे अत्यंत विद्वान मामासाहेब दांडेकर ते काय कथा सांगतात की म्हणे शालिवाहन आणि विक्रमादित्य हे 2 राजे होते. ही नावं आपल्याला माहिती आहे. या 2 राजांमध्ये तुंबळ युद्ध झालं आणि शालिवाहन जिंकला आणि विक्रमादित्य हरला. त्यावेळेला विक्रमादित्याचे बोल आहेत शालिवाहनाला की राजा, तू जिंकलायस, तू इतकं मोठं यश प्राप्त केलंयस ना, तर तू काय कर, आजपासून तुझं युग सुरू कर, म्हणजे तुला पांडुरंग पावेल. आणि मग शालिवाहनाने ते जे युग सुरू केलं ते शालिवाहन शब्द जे आता 1947 चालू आहे, याचा अर्थ 1947 वर्षांपूर्वी पांडुरंग अस्तित्वात असलं पाहिजे. त्याच्या विक्रमादित्याने त्याचं नाव कसं घेतलं असतं. हा तिसरा भाग. आणखीन थोडंसं पुढे जाऊया. प्रोफेसर आसावरी बापट यांचा जो अभ्यास आहे संत साहित्याचा, त्या काय म्हणतात ऐका. त्या काय म्हणतात, पांडुरंगाचा संबंध कुठेतरी वेदकाळामध्ये आहे. मग कसा, तर त्या असं म्हणतात की वेद हे जे आहेत हे अपौरुषेय आहेत आणि ते ब्रह्मांडामध्ये ऋषीमुनींना दिसले, आणि त्यानंतर व्यासाने त्याची विभागणी केली, ऋग्वेद यजुर्वेद वगैरे केलं, ते आपल्याला सगळं माहिती आहे. ह्या वेदांमध्ये एका देवतेचा उल्लेख आहे. ती देवता कशी आहे, तिच्या हातामध्ये काठी आहे. त्या काठीला वृषभाचा चेहरा आहे, म्हणजे वरती काठीच्या वर, ती काठी थोडीशी वर आहे. त्याच्या डोक्यावरती पागोट आहे. ही देवता काळीसावळी आहे. हिच्याकडे बघून असं वाटतंय की ही बहुतेक गुराखी वगैरे कोणीतरी समाजातली असली पाहिजे. आणि ह्या देवतेला कुठला प्रसाद दिला जायचा, करंभ. करंभ म्हणजे ताकामध्ये सातूचं पीठ विरघळून एक प्रसाद केला जातो. हा प्रसाद त्या देवतेचा आहे. काय संबंध आहे याचा, याचा संबंध असा आहे की पंढरपूरमध्ये एक पांडुरंगाचं मंदिर आहे. आपण पंढरपूरला जाऊन आला, बरेच जण म्हणजे पंढरपूरला गेला नाही तो मराठी माणूसच नाही, सिंपल. पण तिथे आपण काय करतो माहितीये, अशा ठिकाणी जातो आणि महत्वाचं फक्त बघतो. तसं नाही करायचं. पुढच्या वेळेपासून 2 दिवस आधी जायचं, त्याचा अभ्यास करायचा, तिथे काय काय आहे, आणि तिथे जाऊन त्याचं वैशिष्ट्य समजावून घ्यायचं. त्याचा खूप जुना इतिहासात संबंध असतो. तर पंढरपूरमध्ये एक याच प्रकारची देवता आहे, आणि त्या देवतेचं नाव आहे ताकपिठ्या पांडुरंग. ताकपिठ्या म्हणजे हा करंभ, ज्या अर्थी तो आज इथे आहे आणि वेदांमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे विभावरीताई असं म्हणतात की ह्या पांडुरंगाचा संबंध वेदकाळाशी आहे. त्यांनी असंही म्हटलंय की या पांडुरंगाबद्दलची माहिती स्कंद पुराणामध्ये आहे. पांडुरंग महात्म्य या नावाखाली स्कंद पुराणामध्ये आहे, विष्णू पुराणामध्ये आहे, आणि या रेफरन्समुळे, या संदर्भामुळे हा वेदकालीन देव आहे असं म्हणायला हरकत नाही. मग आता प्रश्न आहे की हा पंढरपुरात आला कसा. आपल्या सगळ्यांना पुंडलिकाची गोष्ट माहिती आहे, तिकडे मी नंतर येते. सगळ्यात पहिली गोष्ट काय म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे रुक्मिणी रुसली आहे, माहिती आहे आपल्याला. भगवंत स्वतः श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आहेत आणि सगळीकडनं सुख आणि वैभव आहे. भगवंताचीच आहे ती नगरी, काहीच वसवली आहे, काही कमी असणारच नाही. असे सुंदर सुंदर महाल आहेत. परंतु भगवंताला म्हणजे कृष्णाला कुठेतरी गोकुळची आठवण येते. चांगल्या आठवणी येतच राहतात ना. मुलून सोडून बाहेर गेलेल्यांना विचारा, रडतात, हनुमान चौकात नुसतं उभं राहतात. त्यामुळे मुलूंची आठवण येते, नाही चैन पडत, आणि आपलं मुलून आहेच तसं गोड. ह्या भगवंताला गोकुळाची आठवण येते.
राधेने म्हणे ना रुक्मिणीला विचारलं होतं, का गं आमची आठवण काढतो का तो कधी? रुक्मिणी म्हणाली आहे, राधे काय सांगू तुला, त्याच्या आयुष्यातली एक संध्याकाळ अशी नाही गेली की गोकुळाकडे बघून संध्याकाळी त्याच्या डोळ्यातनं 2 अश्रू नाही आले. अशी त्याला आता गोकुळाचं प्रेम होतं. तर आपण जुन्या मित्राला भेटायला जातो की नाही, तशी आली रुक्मिणी. ठीक आहे, मैत्रीण भेटायला आली, हॉलमध्ये बसवावं ना. आमचे भगवंत तिला शयनगृहात घेऊन गेले, बेडरूममध्ये. कुठल्या बाईला चालेल? चालेल तुम्हाला? चालेल? नाही चालणार ना. आणि शयनगृहात 5 मिनिटं 10 मिनिटांनी गेली, 2 तास झाले, यांच्या गप्पा चालूच. संतापली हो, संतापायलाच पाहिजे ना. मी पूर्णपणे रुक्मिणीच्या साईडची, तुम्ही आता सांगा मला. चिडली, भडकली, तर तिने भांडी बिंडी फेकली नाहीत म्हणे, कारण भगवंतांनी उचलली असती ना. रागावली आणि निघून गेली. कुठे? दिंडीरवनात. दिंडीरवनात हे पंढरपूरला. आणि मग साहेब आले, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. त्याच्याबरोबर राधा पण आली म्हणे. आता त्याच्यावर राधा आली असेल किती गोंधळ याचा विचार करा, पण आपण त्यात नको जायला. कृष्ण स्वतः तिला शोधायला दिंडीरवनात आले. हे कृष्णच पुढे पांडुरंग झालेले आहेत, म्हणून आपण या कथेत गेलो. तिथे आता आल्यानंतर जायचं ना, रुक्मिणी कुठे, तिची समजूत झाल्याची काय, जे काय असेल नेहमीच नवरे लोक जे आपल्याला गोलगोल सांगतात तसं काही ते सांगायचं तर खुश झाली असतील, पण नाही ना. त्यांना आठवण आली त्यांच्या एका भक्ताची. तो भक्त म्हणे त्यांची खूप आठवण करायचा, त्यांच्या प्रति रत व्हायचा. आपल्याकडे असतं बघा, ताटं मांडलेली असतात, नवऱ्याला विचारतो कुठे आहात, 5 मिनिटात येतो, तास लावतात. वाटेत मित्र भेटतो ना, अरे हा गप्पा टप्पा करून यायला तास लागतो. तसंच झालं. भगवंताला आठवण आली की माझी वाट पाहणार इथे कोणती आहे, माझी भक्ती करणार आहे. कोण? पुंडलिक. आणि गेले पुंडलिकाकडे. आता ते पुंडलिकाकडे गेल्यानंतर ती रुक्मिणी कशी रुसलेली नॉर्मलवर येईल बघा, तिचा रुसवा चालूच आहे. भगवंत आले पुंडलिकाकडे. आमचे पुंडलिक महाराज आई वडिलांची सेवा करत होते. ही कथा पुन्हा तरुणांनी ऐकायला हवे. आदरणीय बुवा नेहमी म्हणतात, कारण आई वडिलांची सेवा कशी करायची असते ते पुंडलिक दाखवतो. त्याच्या मांडीवर त्या दोघांचं डोकं आहे का, दोन्ही बाजूला डोकं ठेवून आई वडील झोपलेले आहेत, त्यांना बरं नाही आहे आणि तो त्यांची सेवा करतोय. प्रत्यक्ष पांडुरंग आलेले आहेत दारात आणि हा काय करतो, काय वीट भिरकवतो. हा वीट भिरकवतो आणि पांडुरंगाला म्हणतो की तू उभा राहा. बरं नुसता उभा राहा नाही, तू उभा राहा आणि इथे जे भक्त येतील, भक्त तर येणारच ना, कारण आपल्या बरोबर 100 प्रॉब्लेम असतात. आपला एक प्रॉब्लेम भगवंतांनी सोडवला तर 24 तासाच्या 24 तास पण नव्हते, 5 मिनिटाच्या दुसरा प्रॉब्लेम. न संपणारे प्रॉब्लेम आयुष्यात असतात. असे न संपणारे भक्त येत राहिले आणि भगवंत म्हणे उभाच राहिला. आता मात्र तुकोबा याच्यावरती रागवले बरं का, दिस इज नॉट द वे. पटतं का तुम्हाला? कल्पना करा, आपण कोणाच्या तरी घरी गेलो, त्या बाईने दार पण नाही उघडलं, पाणी पण नाही विचारलं, काय 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 अमुक मी आता बिझी आहे असं म्हटलं तर चालेल का आपल्याला? आपण आयुष्यभर नाही विसरणार. म्हणजे आधी आपण ती गोष्ट 10 जणींना सांगू आणि नंतर महिन्याभराने त्या बाईला पण 2दा ऐकवू, आपण विसरत नाही. पण भगवंत नाही होत तसा. भगवंत तसाच उभं राहिला म्हणून तुकोबा रागावले. तुकोबा विठोबाच्या जवळच आहे, आपल्याला माहिती आहे. विठोबा म्हणजे तुकोबांचं आयुष्य आहे. तुकोबा त्याला रागावून म्हणतात, कारे कुंड्या मातलासी माजलस तर तू, कारे कुंड्या माजलासी उभे केले विठ्ठलासी, ते तर केलंस, मागे भिरकावली वीट, ऐसा तैसा रे तू धीट. हे धीट प्रेमाने नाही म्हटलेलं, रागाने म्हटलंय. असा कसं तो उद्धट, एक तर भगवंताला उभं केलं, परत बघितलं पण नाही, म्हणजे असं पण मागे बघायला त्याने म्हणे वीट भिरकावली. हे बरोबर नाही ना, हे शिष्टाचाराला गळून नाही. त्यामुळे तुकोबा त्याच्यावरती रागवले आणि त्याच्यावरती म्हणतात, हे पण ठीक आहे, चला युगे झाली 28, अजून नका न म्हणे पैस. 28 युग झाली, अजून पण त्याला बस म्हणत नाही. तिथे काही शहाण्या लोकांनी प्रश्न विचारला, पुंडलिकांनी वीटच का फेकून मारली? दगड नव्हता म्हणून, सिंपल ना. दगड मारला तर तुम्ही म्हणा दगड का मारला, वीट नव्हती म्हणून. एक थोडीशी दाखकथामध्ये असं आहे की विटेला गरम करून पायाला लावतात का, भाजतात त्यांनी, म्हणजे पायाला बरं वाटतं. त्यामुळे कदाचित तो त्याप्रमाणे आई वडिलांना शेकत असेल किंवा कदाचित अंगणात बसले असतील. पूर्वी असायचं बघा, घरापेक्षा अंगणातच चिक्कार काय काय असायचं. आता आपल्याला अंगण काय हेच माहिती नाही, म्हणजे आपल्या सोसायटीचं असतं तेवढंच अंगण माहिती नाही. तर त्या अंगणात म्हणे तो बसला असेल आणि मग तिथे असताना काय काम चालू असेल तर विटा बेटा असतात त्यात त्याने दिलं असेल. असो, तुकोबा रागवतात कारण तुकोबांचा तो पिंड आहे, त्यांना आवडच नाही असं. ते सटासट बोलतात, आपण त्यांच्या अनेक अभंग बघितलेत, ऐकले.
माऊली काय म्हणते? माऊली ती माऊलीच होती. आपल्या पोरांनी कितीही चुका केल्या तरी त्यांना पदरात झालेली तीच माऊली ना. खरोखर आश्चर्य वाटतं की अख्ख्या समाजाने किती छळ केला आहे, वाईट टाकलेलं आहे. आणि आई वडिलांना देहत्याग करायला लागलेलं. इतकी छोटी छोटी पोरं घरी ठेवली. अहो छोटंसं लेकरू घरी असेल ना, आईला 5 मिनिटं यायला उशीर झाला तर तिचा जीव वरखाली होतो. ते लेकरू तिच्या आईकडे असेल, मावशीकडे असेल, आत्याकडे असेल तरी तिच्या जीवाला ठारा लागत नाही. रुक्मिणी देवींना विठ्ठल पंतांना देहत्याग करायला लागलेलं. छोटी छोटी मुलं आहेत, काही मिळत नाही भिक्षा वगैरे. अहो कुठे जिलबी का काय मिळालं होतं तर त्या दुसऱ्या माणसाने येऊन ती त्या ज्ञानोबांची झोळी फाडली, त्यातलं ते सगळं खाली टाकलं. त्याच्यात तो खया खया नाचला का खाली पडलेलं पण उचलून त्यांना खायला मिळालं म्हणून. किती दुःख हो, किती किती आपण याचा विचारच करू शकत नाही. आम्हाला एवढंच नसलं ना की आम्हाला नाही चालत. या सगळ्या देवळातनं माऊली गेली, पण ज्याला पसायदान दिलं तेव्हा काय म्हटलं? जे फळांची गणपती सांडो. मला इथे कृष्ण आठवतो कधी कधी. त्यांनी माफी नाही केली, चुकीला माफी नाही म्हणजे कृष्ण नीती. शिशुपालांनी 100 अपराध केले, वाट नाही पहिली येऊन माफी मागेल. सुदर्शन 99 पर्यंत बडबड केली, 100वा झाल्यावर सुदर्शन विषय संपला. उत्तरेच्या गर्भावरती ज्याला अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं, जे सोडायला नको होतं त्यालाही माहिती होतं, मुद्दाम केलं ना, त्याला अशी शिक्षा दिली चिरंजीव हो पण मणी काढून घेतलाय, सतत जखम फळवळत राहील. कृष्ण सोडत नाही पण. कर्ण विचारतोय महाभारताच्या युद्धामध्ये, हे तुम्ही अधर्माचं युद्ध खेळताय, अर्जुनाला सांगतोय. कृष्ण म्हणतो कुणाला अधर्म शिकवतोयस? सगळ्या अपराधांचे पाडे वाचलेत म्हणजे यू अंडरस्टँड अँड देन यू डाय. त्याच्याशिवाय नाही मरायचंस. कृष्ण असा आहे. पण आमची माऊली म्हणजे माऊली काय म्हणते की पुंडलिकाला ओरडत बिडत नाही बरं का. माऊली म्हणते पुंडलिके भक्ते तारिले विश्वजना, वैकुंठीची मूर्ती आणली पंढरपुरा. किती प्रेमाने सांगताय. म्हणजे माऊलींनी जर पुंडलिकाला काही बोललं असतं तर आपण क्षमा केली असते, काही प्रश्न नाही. पण नाही, माऊली असं बोलणारच नाही. ते फळांची व्यंकटी सांडण्याबद्दल बोलतोय. दुष्टाचा दुष्टपणा जायला हवा, दुष्ट नको मरायला, अशी माऊली आमची चांगली. अशा प्रकारे पुंडलिकामुळे विठोबा पंढरपूरला आला. आता खरं तर पुंडलिकामुळे विठोबा आलाय म्हणजे आपण पुंडलिकाचंच उत्तराई असायला हवं. कारण तो आलाय त्याच्यामुळे, तो किंग काय करेल ना, त्यांनी त्याला आणलंय, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना तो मिळालाय, आजपर्यंत आहे आणि यापुढे राहणार. त्यामुळे पुंडलिकाला खूप खूप महत्त्व दिलेलं आहे. पांडुरंगाचा विचार करताना आपल्याला नामदेवांचा विचार केल्याशिवाय राहता येत नाही. नामदेव आपल्याला माहिती आहे, जेवत नाही तो पांडुरंग म्हटल्यानंतर डोकं आपल्याला सुरुवात केली. तू जेवशील तरच, नाही तर माझे वडील मला ओरडणार आहेत. डोकं आपण राणी पांडुरंगाला प्रकट व्हायला लागलं, बाहेर यायला लागलं. पांडुरंग नाम्याशी खेळ. आता आजच्या मुलांना हे सांगितलं तर कळणार नाही. आणि त्यांना कसं समजून द्यायचं? त्यांना नाही समजून द्यायचं. त्यांना सांगायचं आमचा तुकोबा ज्ञानोबा समर्थांवर विश्वास आहे, तुला ठेवायचं तर ठेव, नाही तो तुझा प्रश्न. पांडुरंग त्यांच्याशी खेळायचा. संदर्भ असे आहे की गोणाई हे नामदेवांची आई, त्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या सगळा आनंदच होता. 14 माणसं होती खाणारी. म्हणजे जणी ज्यावेळेला येते त्यावेळेला गोणाई म्हणते वस्ताद होती ती, म्हणजे परिस्थिती ती खडूस झाली होती. ती म्हणाली एकादशीच्या घरी शिवरात्र अशी तू आली आहेस, ओरडते तिला. आणि अशा याच्यामध्ये तो पांडुरंग पण म्हणे त्यांच्या घरी खेळायला यायचा, तर ती गोणाई त्याला ढकलायची. नाम्याला म्हणजे नाम्या तू आणि तो तुझा काय बाहेर जा खेळायला. काय आपण कल्पनाच नाही करू शकत. पांडुरंग परब्रह्म त्यांच्या घरी येते बाळाशी खेळायला, ती त्याला आठवून देते काय नाही बाहेर जा खेळायला. या नामदेवांचा पुढचा इतिहास खूप खूप रोचक म्हणण्यापेक्षा त्याच्यावर ऐकून आपल्याला अभिमान वाटतो, वाचून अभिमान वाटतो. नामदेवांनी पुढे हे सगळं जे आपलं हिंदू धर्माचं वैभव आहे ते पुढे उत्तरेत नेले आहे. पंजाबमध्ये नामदेव गेले, जवळजवळ 12-13 वर्ष राहिले. नामदेव की बानी असे त्यांचे जवळजवळ 64 अभंग आहेत. त्याला ग्रंथसाहिबामध्ये ठेवले, त्याचा मान दिला आहे. आणि तिथे नामदेव अशा नावाची अनेक मंदिरं आहेत. पंजाबला आपण जाऊन आलो आम्ही त्या चंदीगडल्यावर, पण हे कधी आपण पाहिलं नाही. कधी गेलात तुम्ही, इवन मी पण, तर आपण नक्की नामदेवाची मंदिरं काय आहेत कशी आहेत ते आपण नक्की बघूया. त्याच्यात आणखीन एक गंमत आहे का गोणाईची. तो म्हणे हा सारखा खेळायचा ना आणि वेळ जेवायला यायचा नाही काय नाही, म्हणून पांडुरंग त्याला म्हणाला नाम्या तू जा रे आता, ती आई ओरडते ना जा.
आणि मग आई कशी मुलाचं बकोट धरून आणते ना, तशी म्हणे ती गोणाई नाम्याला घेऊन येत होती आणि नाम्या आपल्या इकडे तिकडे ॲ करत बघत येत होता. म्हणे मुलं बघ का तिकडे तिकडे काहीतरी टाईमपास करतात. म्हणून त्याला ओरडायसाठी गोणाई वळते आणि तिला त्याच्या जागी पांडुरंगच दिसतो आणि ती ओरडते, अरे काया तू कशाला आलायस? आणि नामदेव हसतात. आई अगं मला काया दिसायचा तुझा सगळीकडे, आता तुला पण दिसायला लागला, म्हणजे आता तुला पण त्याच्याबद्दलची प्रीती निर्माण झाली आहे. अशा नामदेवांबद्दल थोडंसं बोलले, कारण नामदेव आणि पांडुरंग हे विभक्त होऊच शकत नाही. आता त्यावेळेला ना काही कवयित्री होत्या, अनामिक कवयित्री, अशी छोटी छोटी कवनं करायच्या आणि ती कवनं अगदी गोडगोड असायची. त्यातल्या एक दोनचा उल्लेख करते, त्यांची नावं माहीत नाही, नाही जिरा नाही पळती, अशा त्या अनामिक कवयित्री म्हणा, लोककवयित्री. त्या काय म्हणायच्या की आम्हाला जर विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं असेल ना तर किती मॅनेज करायला लागतं, वर्षभर धोशा लावायला लागतो आणि घरात आम्ही 10 दिवस नसते ना तर घर जसं कोलमडून पडणार. आम्ही ज्या असतो त्या सासू म्हणते तू काही कामाची नाही. बँकेत असंच होतं, बँक आहे ऑफिसमध्ये रजा मागितली ना की त्या बॉसला आठवतं की ही बाई किती हुशार आहे, ही किती काम करते. इतर वेळेला रजा घ्यायचा प्रश्न आला नाही. सगळ्या तिथे ज्या बॉस असतील किंवा ज्यांचे बॉस असतील त्यांना आठवेल पोटात गोळा, म्हणजे तो बॉस जगातील सगळी विशेषणं चिकटवतो, म्हणून नेहमी 10 दिवस सुट्टी हवी असेल ना तर कमीत कमी 25 दिवसाचं ॲप्लिकेशन करायचं, म्हणजे 10 दिवस तरी मिळतो. तसं यांना त्या आणि त्यावेळेच्या सासवा भयंकर खडूस. आजकालच्या नाही, आजकालच्या सासवा म्हणजे लोण्यापेक्षा भाऊ मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात, माझा अनुभव आहे, अगदी बरोबर नाही ते, पण असं. तर त्यावेळेला स्त्रियांना असं बाहेर पडणं सोपं नव्हतं. तर त्या काय म्हणायच्या की आम्हाला पंढरपूरला जायचं ना, आम्हाला जमत नाही. पण मग त्या विटेला विचारतात, त्याच्यावरती पांडुरंग उभा आहे, त्याला ती काय म्हणते, काय पुण्य केलं ग तू कुंभाराच्या इट. काय पुण्य केलंस तू, अगदी इथे आहेस, काय पुण्य केलं ग तू कुंभाराच्या इट, विठ्ठलाचं पाय तुला गवसलं कुठं. आणि ते नुसतं 2 मिनिटासाठी नाही, कायम जोपर्यंत विठ्ठल आहे तोपर्यंत ती तिथे आहे आणि तोपर्यंत तिला ते सहवास मिळणार आहे. पोटात दुखतं यांच्या, पण किती छान बोलले आहे. एक अशी पण कल्पना आहे की एकादशीच्या वेळेला असे हजारो लाखो वारकरी येतात आणि अभंग बुक्का भगवंतावरती उधळतात. तर दोघी मैत्रिणी आलेल्या आहेत बरं त्या चंद्रभागेवरती आणि सगळीकडे असा अबीर बुक्याचा वास पसरला. त्यानंतर काय बघ सगळं असा अबीर बुक्याचा वास कसा काय. ती म्हणते अगं तुला माहीत नाही का, आधी आज सकाळी रुक्मिणी आली होती धुणं धुवायला. धुणं धुवायला हो, रुक्मिणीनं धुणं धुती देवा इट्टलाचा जगा, रुक्मिणीनं धुणं धुती देवा इट्टलाचा जगा, अबीर बुक्याचा वास सुटलं चंद्रभागा. किती गोड कल्पना आहे ना. याच्या पुढे थोडेसे रोमॅन्टिक पण आहेत नाही का त्यांची कवनं, ते अख्खं नाही आणलं मी, त्यातल्या 2-3 ओळी सांगते. म्हणजे कसं आहे की मनोरंजनाची दुसरी साधनं नाही, मैत्रिणीपाशीच काही बोलायचं सांगायचं, शेवटी मैत्रीणच असते ना आपल्याला हक्काची, चांगलं वाईट सगळं आपण तिलाच सांगतो. तारा भवाळकर आपल्याला माहिती असतील, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, आणि त्यांचं अध्यक्ष भाषण फारच सुंदर होतं, म्हणजे स्वतः पंतप्रधानांनी पण त्याचं कौतुक केलं. तर त्या काय म्हणतात, त्यांनी हे 2 कवनं घेतली. त्या म्हणतात भगवंत काय म्हणतो माहिती आहे, जनी येते ना भगवंत म्हणतो रुक्मिणी नाही घरी, रुक्मिणी नाही घरी, रुक्मिणी नाही घरी, चला जना माडीवरी बसूया घडी घडी. थोडंच आहे पण अशी छोटी छोटी कवनं त्यांनी केली. आपल्या आयुष्यातला आनंद त्यांनी सगळा व्यक्त केलेला आहे. आता ताराबाईंचं आणखीन एक वाक्य करतात. त्या काय म्हणायच्या की आम्ही ज्या कविता करतो ना फार विचार करून करतो, म्हणजे अनेक कवी आहेत त्यांना सलामच आहे, काही वाद नाही, पण यांच्या कविता कशा असायच्या, हृदयातून आलेल्या, एकांतामध्ये किंवा मनाच्या कोपऱ्यात असलेल्या भावनांचा तो आविष्कार. वर्ड्सवर्थनी असं म्हटलेलं आहे, तो म्हणतो व्हॉट इज पोएम, पोएम इज द स्पॉन्टेनियस, पोएम इज द स्पॉन्टेनियस अकरिंग ऑफ powerful feelings recollected in tranquility. मनाच्या कोपऱ्यात असलेल्या भावना एकांतामध्ये ज्यावेळेला आविष्काराच्या रूपाने प्रकट होतात त्याला कविता म्हणतात. ताराबाई म्हणतात की ह्या स्त्रियांची कविता ह्या अशा असायच्या. आता ह्या वेळेला ना साधारण 11व्या-12व्या शतकामध्ये ज्यावेळी इथे ज्ञानोबा आहेत, माऊली आहेत आणि विठ्ठलावरती खूप लिहिलेलं गेलेलं आहे, त्यावेळेला खाली दक्षिणेकडे केरळ, कर्नाटक,
आंध्र, तामिळनाडू या ठिकाणी सुद्धा पांडुरंगांचं भजन कीर्तन आहे बरं का. मग याला काही आधार आहे का? इतिहासकार आधाराशिवाय बोलत नाही. राचिन टेरे आपल्याला ऐकून माहिती असेल, इतिहासाचार्य आहेत आणि त्यांनी विठ्ठल एक समन्वय अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. फार तपशिलात अभ्यास केलेला आहे. ते काय म्हणतात की त्यावेळेला पंढरपूर जे आहे या तिन्ही राज्यांच्या बॉर्डरवर असल्यासारखं आहे. केरळमध्ये त्यावेळेला 11व्या-12व्या शतकामध्ये केरळ कवी, त्याची भाषा कुठली असणार, केरळ म्हणजे मल्याळम बरोबर आहे, पण बिल्वमंगल अशा नावाचं एक संस्कृत ग्रंथ तिथल्या कवीने लिहिलेला आहे. म्हणजे त्याने ते संस्कृत शिकलेलं आहे आणि तो ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये तो असं म्हणतो की पंढरपूरला एक काळा सावळा थोडासा रांगडा असा कोणीतरी देव आहे, त्याच्या हातामध्ये काठी आहे आणि जो तुमचं सगळं चित्तवित्त हरपून टाकतो, चोरून टाकतो, तेव्हा त्याच्याकडे जाताना सावधान, असं लटक्या प्रेमाने म्हणतो. हे केरळ झालं. कर्नाटकमध्ये माधव मंगल राज ह्या नावाच्या कवीने पुन्हा संस्कृतमध्येच एक ग्रंथ लिहिलाय. त्याचं नाव तीर्थराज प्रबंध. आणि याच्यात त्यांनी परत ह्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं वर्णन केलंय. आणि तो काय म्हणतो की वेगवेगळ्या गुणांनी सजलेला हा जो भगवंत आहे त्याच्याशी त्याला मी शरण आहे. मी उल्लेख का दिले की वेगवेगळ्या भाषांमध्ये पण पंढरपूरच्या विठोबावर प्रेम करणं कसं होतं. तामिळनाडूचा उल्लेख देगलूरकर आपल्याला माहिती असेल, कुठले धोंडा महाराज देगलूरकर जे त्यांचे पुतणे, ते स्वतः मूर्तींचे अभ्यासक आहेत, त्यातले ते शास्त्रज्ञच आहेत. ते असं म्हणतात की त्यांनी स्वतः तामिळनाडूचा प्रवास केला आहे पांडुरंगाच्या शोधासाठी. ते असं म्हणतात की तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी, त्यांनी त्या गावाचं नाव सांगितलं मला लक्षात नाही, तिथे स्टीलची भांडी बनतात, सालेम वगैरे काही नावे मला वाटतात. हां बरोबर. तर तिथे सोन्याच्या पत्र्याचा रथ म्हणे विठ्ठल रुक्मिणीसाठी आहे. फक्त त्यांनी त्याची वाच्यता केली नाही की त्यांना त्याची काय प्रसिद्धी नको होती. म्हणायचा मुद्दा अशा अनेक ठिकाणी या भगवंताची विठ्ठलाची पूजा केली जाते की तो आधीचा कृष्णच आहे. आता हा पांडुरंग कसा आहे, पांडुरंगाचं पण वर्णन करायला पाहिजे ना. आता तो आहे ना कसा आहे, कर्नाटकू आहे, कानडा आहे. तो कानड्यांचा आहे असं म्हटलं जातं. कथा आपल्याला माहिती आहे की कृष्णदेवरायांनी तो इथे आला होता, त्याला ते आवडतं आणि तो ते घेऊन गेला. तो राजा होता, त्यांनी तिथे उपोषण वगैरे केलं आहे बरं का, आणि विठ्ठलची परवानगी घेतली असा तो उल्लेख आहे. त्यांनी बळजबरीने नेलेलं नाही आहे, त्याला आधार आहे. आणि मग तो 7 दिवसांनी तो घेऊन गेला. पण पंढरीतले सगळे लोक अस्वस्थ झाले आणि मग भानुदासांनी ठरवलं. भानुदास म्हणजे एकनाथांचे आजोबा बरोबर ना. तर त्यांनी ती जाऊन मूर्ती आणि ती सही कथा आपल्याला माहिती आहे, कीर्तनकार खूप छान सांगतात. त्यामुळे हा कानडी आहे किंवा नाही थोडा पाठभेद असतातच प्रत्येकात. पण आपण त्याला कर्नाटकू का म्हटले, कारण तो शेवटी कृष्णच आहे आणि कृष्ण किती छपरे आहे आपल्याला माहिती आहे. तसाच हा म्हणून त्याला कर्नाटकू म्हटलेलं आहे. आता याची मूर्ती कशी आहे बघा. त्याची मूर्ती उभी आपल्याला आठवतच असेल किंवा फोटोत आपण बघतो. त्याचे दोन्ही हात कटेवर आहेत. दोन्ही हातांमध्ये उजव्या हातामध्ये त्याच्या कमळ आहे. कमळ कशासाठी, कमळ म्हणजे विजय बरोबर ना. मी पुन्हा येईल म्हणले ना कमळ घेऊन, आले की नाही ते. कमळ म्हणजे विजय. बरं हे कमळ चिखलात उगवतं बरं का, पण ते चिखलातला कण सुद्धा त्याला लागत नाही. कवी असं म्हणतात, पंकापोटी जन्मा येऊन सौंदर्ये हासते, पंकापोटी जन्मा येऊन सौंदर्ये हासते, म्हणून का कमल पुष्प तुच्छते, म्हणून का कमल पुष्प तुच्छते. नाही ते चिखलात नाही येतं, पण ते विष्णूला आवडतं आणि पुन्हा हा विष्णूचाच अवतार आहे. त्यामुळे त्याच्या उजव्या हातामध्ये आहे कमळ. कमळ हे पावित्र्याचं पण लक्षण आहे. त्याच्या डाव्या हातामध्ये आहे शंख. शंख म्हणजे ज्ञान आपल्याला माहिती आहे. मग ह्याची बोटं आहेत ना, कमरेवर जो उभा आहे त्याची 4 बोटं समोर आहेत, मूर्ती आठवा, आणि एक असं मागच्या बाजूला. मग ही 4 बोटं समोर कशाला आहेत. ज्यांनी ही मूर्ती बनवली काहीतरी अभ्यास केलाच असेल ना. रामलल्लांची मूर्ती जी बनवली गेली त्याच्याबद्दलचे आदरणीय गोविंदगिरीचे आपण व्हिडिओ बघितले, त्यात सगळी माहिती येते. 4 बोटं समोर अशासाठी भगवंत सांगतोय भक्तांना, आयुष्यामध्ये 4 वर्ण असणार आहेत. आणि तुम्ही लहान असणार आहात, नंतर मग तुम्ही गृहस्थ आश्रमात
कन्याशास्त्र, वानप्रस्थाश्रम आणि नंतर संन्यासाश्रम, त्या चारही वर्णांची कर्तव्य तुम्ही पार पाडायची होती योग्य प्रकारे. लहानपणी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये तुम्ही चांगलं शिकायचं आहे, कारण 25 वर्ष तुम्ही शिकलात की अख्खं आयुष्य निवांत जातं ना. आपण आपल्या मुलांना सांगतोच गृहस्थाश्रम, व्यवस्थित मुलांनी लग्न करायचे. बौद्ध धर्मामध्ये लिहिल्यासारखं वेड्यासारखं संन्यासाचं फॅड घ्यायचं नाही. पण बौद्ध धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे, आचार्यांनी त्याच्यावरती नंतर टीका पण केलेली आहे. सगळेजण संन्यास, कारण राजाश्री होता ना अशोकाचा, आणि मग काय भिक्षा मागितली की खायला मिळायचं, आणि त्या संन्याशी आणि संन्याशिनी एकत्र राहायच्या. निसर्गाचा नियम आहे, गोंधळ बराच आहे. पण आपल्यापासून सांगितलं 90% लोकांनी व्यवस्थित गृहस्थाश्रम करायचा, उत्तम प्रतीची प्रजा निर्माण करायची, म्हणजे धर्माचं, राष्ट्राचं जे कर्तव्य आहे ते आपोआप पुढे जाईल. आणि गृहस्थाश्रम जर नाही झाला तर पुढे संन्यासाश्रमामध्ये जे जातील त्यांना जेवायला खायला कोण देणार आहे. म्हणजे सगळ्यांनी आपापली कर्तव्य नीट करायची होती. ज्ञानोबा म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपरा तोषाला गेली. आपापली कर्म उत्तम करून ती फुलं भगवंताला वाहा. त्याला चाफा आवडतो का आणि महागाचा गुलाब आवडतो का नाही, आपल्या कर्मांची फुलं त्याची माळ त्याला घाला, भगवंत खुश राहील. तर ही आपल्या कर्मांची आपली जी कर्तव्य आहे चातुर्वर्णातली ती उत्तम करा, हे ते 4 मुद्दे सांगतात. आणखी पण एक उल्लेख आहे बरं का. भगवंत असं पण सांगतो की हा भवसागर आहे आणि तुम्ही सगळे भवसागरामध्ये आलेलेच आहात, पंचात आलेलेच आहात. त्याच्यात आपण नेहमी म्हणतो ना, मी अलीकडे असेल तर पलीकडे भगवंत असेल तर मी हाक मारते. कशी? जरा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी खणली असे चंद्रभागा, नदी खणली असे चंद्रभागा. तर ह्या इकडून तिकडे न्यायला भगवंत सक्षम आहे. पण तुम्ही का घाबरू नका की हा भवसागर ना, मी जेवढा उभा आहे ना तेवढा माझ्या कमरे इतकाच उंच आहे. तुम्ही अजिबात बुडणार नाही, तुम्ही धडपडाल, वरखाली व्हाल. सद्गुरू कशी परीक्षा घेतात, आपले गुरु आपली परीक्षा घेतात, त्याशिवाय आपण परीक्षेला उतरल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही गुरुकडनं ज्ञान. तसं भगवंत किंवा गुरु तुमची परीक्षा घेतील, पण तुम्ही बुडणार नाही याची गॅरंटी, 100% गॅरंटी. कोण देतोय? पांडुरंग देतोय. त्याच्या छातीवरती डाव्या बाजूला भृगूंनी मारलेल्या लाथेचे बळ आहे. त्याचा तो जो पांडुरंग आहे त्याच्यावर वस्त्र नाही असंही बोललं जातं. पण सदा रेग्युलर म्हणतात की त्याच्या अंगावरती अत्यंत पारदर्शक असा पितांबर आहे. खाली थोड्याशा दिसतात पहा निर्या, थोड्याशा, अगदी नीट पाहिलं तर. कारण अभ्यासक लोकांनी असं विशेष अशी त्या मंदिरातल्या वेळा घेऊन पूर्ण या मूर्तींचा अवलोकन अभ्यास केलेला आहे. पण जणी म्हणते नाही, पितांबर नाहीच आहे. कसा? मी फुगडी खेळत होते ना तेव्हा त्याचा गळाला आहे. जणी कॉन्फिडेंटली म्हणते. अशी मूर्ती आहे. आता याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्याबद्दल थोडंसं पाठवेल आहे. पांडुरंगाची मूर्ती ही 2 वेळा तिथून हलवली गेली. आपल्याला हे संदर्भ माहिती आहे. पहिल्यांदा तरी अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये ती नेली गेली आणि माढ्याला दिली गेली. त्यावेळेला तिथे पाटील होते, त्यांच्याकडे दिली गेली सांभाळायला. त्यांच्याकडे लेखी पावती आहे, काही पावती उपलब्ध आहे की आम्ही ही मूर्ती तुमच्याकडे दिलेली आहे, वातावरण स्थिरस्थावर झालं की ती आणू. आणि मग ते खिलजीचं सगळं प्रकरण मिटलं. आपल्याला माहिती आहे सगळं. नंतर त्या खिलजी पण कसा मेला, ती गोळी लागून वगैरे वगैरे. त्यानंतर ह्या इथल्या मंडळींनी ती मूर्ती आणली आहे आणि ती पावती त्या पाटलांनी दिली आहे बरं का. म्हणजे रीतचा व्यवहार पूर्ण झालेला आहे. हा एक भाग आहे. आणि त्यानंतर अफजल खानाने ज्यावेळेला स्वारी केली आहे, मला वाटतं 1659 वगैरे असेल, कारण 1680ला महाराज गेले, त्याच्या 20 वर्षाची आधीची घटना आहे. अफजल खानापासून सांभाळण्यासाठी पण पुन्हा एकदा ही मूर्ती नेली आहे. मग आता माढ्याला जी मूर्ती ती काय, तर पहिले जी मूर्ती आणली होती तिची आठवण म्हणून त्यांनी त्याच प्रकारची मूर्ती बनवलेली आहे. पण आता अफजल खानाच्या वधाच्या वेळेला जी मूर्ती नेली आणि आता जी आणून ठेवलेली आहे, तर याच्यात काका पाध्ये काय म्हणतात बघा. काका पाध्ये कोण? मोरोपंत आपल्याला माहिती आहे, अनंत आर्या लिहिणारे, अद्वितीय बुद्धिमत्ता असलेले मोरोपंत जे त्यांचे व्याही पाध्ये, काका पाध्ये. ते काय म्हणतात, आत्ताची जी मूर्ती आहे ना भगवंताची, त्याच्यावरती कुठलाही मंत्र बिंत्र नाही, पण
मूर्ती होती त्याच्यावरती मंत्र आहे, तो षडाक्षरी आहे आणि तो श्रीकृष्णाय नमः आहे. आता खूप आपले जे पणजोबा वगैरे असतील त्याच्यातले जे भाविक तिथे राहणारे आहेत त्यांनी जे लेखन वगैरे केलेलं आहे ना, त्या लेखनामध्ये हा उल्लेख आहे. पण आत्ता जर आपण बघायला गेलं तर तो मंत्र नाही. पण आत्ताचे पुजारी वगैरे ना सांगतात की मंत्र आहे, तर फुलं बिलं घातलेली असतात, आपल्याला काही दिसत नाही, पण ते त्यांना का सांगतात, कारण तो त्यांच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. आता हा विठोबा, विठोबाचा अर्थ काय? वि म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे काय? ठोंबा म्हणजे मूर्ती. आपण एखाद्याला म्हणतो ना, काय ठोंब्यासारखा बसलाय, काय दगडासारखा बसलाय, तर ज्ञानाची मूर्ती म्हणजे तो विठोबा आहे. तुकोबा म्हणतात, आहो विचा केला ठोंबा, आहो विचा केला ठोंबा, आहो विचा केला ठोंबा, त्याचे नाव विठोबा, त्याचे नाव विठोबा, आहो विचा केला ठोंबा. स्वतः तुकोबांनी लिहिलेले आहे. असा तो ज्ञानाचा पुतळा आहे. दुसरं अजून एक आहे, वि म्हणजे विस्तार आणि वि म्हणजे विलयपण. काही कथाकार असं म्हणतात की या जगाचा विस्तार करायचं काम कोणाचं? ब्रह्माचं आहे. जन्म द्यायचं काम ब्रह्माचं आहे आणि विलय करायचं काम शिवाचं आहे. तर ही दोन्ही कर्तव्य जी आहेत ही विठ्ठल सांभाळतात. आपल्या आवश्यक म्हणून ते त्याला सपोर्ट करतात आणि म्हणून वि विस्तार, वि विलय ही कामं पण भगवंताकडे आहेत. आता आणखीन एक याच्यामध्ये आहे, विठ्ठल किती वर्ष उभा आहे? युगे 28 आहे. मग 28 म्हणजे काय? युगे 28 आहे, 28 युग, बरोबर आहे. कथा काय म्हणतात की 28 म्हणजे नाही, 28 म्हणजे त्याचा ठाव ठिकाणच नाही. तो किती वर्षापूर्वी होता, किती वर्ष राहणार माहीत नाही. तो अनादी कालापासून आहे आणि तो अनंत कालापर्यंत राहिला आहे. जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. असं त्या स्त्रिया म्हणतात की आधी चराचर नव्हतं, त्यावेळेला हा बाबा नव्हता. आधी वैकुंठाच्याही आधी, म्हणजे वैकुंठ जे आपण परमधाम समजतो त्याच्याही आधी ही नगरी इथे आहे. याच्याबद्दल आणखीन काय सांगता येईल? तर ह्या विठोबाच्या बद्दल जर पुंडलिकाबद्दल एक मुद्दा सांगायचा राहिला तर सांगते. पुंडलिकाच्या देवळात तुम्ही दर्शन घेतलंय का? आपण बऱ्याच नाही घेत कारण वेळ मिळत नाही. तर अवश्य भेटा. भेटा म्हणजे भेटणंच त्याला म्हणतात, पुंडलिकाला भेटायचंच आहे. तर पुंडलिक जो आहे ना, तो मोठा पितळेचा मुखवटा आहे आणि तो कशावर आहे? आतमध्ये प्रचंड उंच असं शिवलिंग आहे. आणि तो काळ कसा आहे? शैव आणि वैष्णवांच्या प्रचंड भांडणाचा काळ येतो, त्याचं पटत नाही आहे. पण अशी कथा सांगतात, म्हणजे पुन्हा देवीदास कोटे यांनी पण एक सुंदर पुस्तक लिहिले वारी नावाचं. ते असं म्हणतात की लोकांमध्ये हा जो गोंधळ होता ना, आणि लोक काम कमी करतील पण माझा शिव आणि माझा वैष्णवाच्या इतकी भांडणं की अगदी त्यांच्यामध्ये उभी धुई माजली होती. म्हणून म्हणे हा जो शिव आहे ना, बरे शिवाचं कानडीतलं नाव पुंडर्ग आहे बरं का. पुंडर्ग म्हणजे कानडी आणि त्याचं कानडीतला अर्थ आहे परत शिव, म्हणजे हा परत सगळ्या शिवाकडे झुकणारा भाग आहे. तर म्हणे हा शिव आधी आला आणि मग ते काय पुंडलिकाची ती भांडण झाली रुक्मिणीची, तेव्हा हा विठ्ठल इथे आला. त्याला भेटायला हा शंकर गेला आणि म्हणून त्या शिव आणि वैष्णवांचं एकत्रीकरण झालं आणि म्हणून आज विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरती जो उभा भाग आहे ना, हे शिवलिंग आहे. ही टोपी नाही, हे शिवलिंग आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं की त्यामुळे शैव आणि वैष्णवांमध्ये थोडीशी एकी निर्माण व्हावी, त्यांच्यामधले जे मतभेद असतात ना ते दूर व्हावे. कसं असं बघा, तुम्ही बँकेत कोणी असाल ना किंवा माहिती असेल ते एक उदाहरण सांगते की आमच्याकडे ना बऱ्याच युनियन असतात, बरोबर आहे. काही 1, 2, 3, 4 अनेक युनियन असतात, पण सगळ्यांच्या मागण्या एकच असतात. ती युनियन वेगळी का असते त्या कारणात आपण नको जाऊया, पण ज्यावेळेला तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे काही मागायचं असतं तर तुमची एकी दिसली पाहिजे ना.
पण लोकशाहीमध्ये किती डोके त्याला महत्त्व आहे. डोकेबाज कोण आहे महत्त्वाचं नसतं. माझ्या मागे किती हजाराच्या मध्ये किती फॉलोअर्स आहेत, मी चालेल माझ्या मागे कोणीच नाही, आप आगे चलो हम कपडे सांभाळते असं नाही. म्हणून बँकेतल्या पण लोकांनी किती म्हणजे आता की लोक अतिशय हुशारच आहेत. त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक युनियनने तुम्ही तुमची कामं करा. तुमचा नेता असेल असं ना आपलं प्रेसिडेंट आमकडं या सगळ्या कमिट्या असू देत, पण ज्याला सरकारशी लढायचं असेल त्याला आपण एकत्र येऊ. आणि म्हणून तुम्हाला शब्द माहिती असेल UFBU, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स. आणि UFBUच्या अंतर्गत जेव्हा होतो त्यावेळेला त्या आझाद मैदानावर 10-15 हजार बँकांचे स्टाफ दिसतात ना. एवढी माणसं बघितल्यानंतर गव्हर्नमेंटला वाटतं ना काहीतरी यांना टेन्शन दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. उगीच ज्यांना अडकवलं जातं फ्रॉडमध्ये त्यांना अडकवणे. कशामुळे स्ट्रेंथ आली की अशी स्ट्रेंथ कधी येते ज्यावेळेला ते दोन देव एकत्र आहेत. आणि त्यावेळेच्या समाजाचा असा अनुभव आहे की शिव आणि वैष्णव हे एकत्र आल्यामुळे बऱ्यापैकी जी भांडणं होती ती कमी आली. चल तुझा पण देव आहे ना, माझा पण देव आहे, माझ्या देवाची पूजा मी करतो, तुझ्या देवाची तू कर, आपण दोघं मिळून पूजा करू. असा या मूर्तीचा म्हणजे फायदा म्हणणं योग्य नाही, पण समाजातला तणाव दूर करण्यासाठी त्यावेळेच्या धोरणांनी त्याचा उपयोग केला. आता हा देव जो आहे ना हा एकदम सोप्पा देव, खूप छान आवडला मला शब्द, मोठ्या लोकांनी वापरला. सोप्पा देव म्हणजे कसा, त्याला अमक्याच रंगाचं फूल पाहिजे का, नाही. अमक्याच वाल्याला भेटायला जायला पाहिजे, नाही. जप तप मंत्र नवस बोलायचा, मग नवस फेडायला काही भानगडी विठ्ठलाकडे मिळेल कधी या. आणि ह्या विठ्ठलाला ना त्याच्या चरणांवरती डोकं ठेवायला आपल्याला देतात. मी पंढरपूरला अलीकडे गेले नाही, आता त्यांनी कदाचित बंद केलं असेल, पण साऊथला तर 10 फूट लांबूनच तुम्हाला दर्शन घ्यायला लागतं. पण विठ्ठल पंढरपूरचा हा देव त्याची विशेषता अशी होती की त्याला खाली पूर्वी त्यामुळे त्याला आलिंगन पण देत होते, पण नंतर लक्षात आलं याच्यातनं काही समस्या निर्माण होती आणि वेळ जायचा खूप, म्हणून त्या चरणांवरती डोकं ठेवायला परवानगी. ते चरण पण समचरण आहेत पहा, असे छान जोडलेले, अतिशय सुंदर अशी ती मूर्ती आहे. हा देव सोपा आहे, ह्याला फार काही नाही. याला फक्त एक तुम्ही एकादशी केली ना की बरं असतं, ती पण कराच असं नाही. ती एकादशी आपण महिला खूप आनंदाने करतो. 11 पदार्थ करतो, सकाळी 11 पदार्थ, संध्याकाळी 11 पदार्थ. मध्ये तर त्या एकादशीच्या दिवशी एका बाईला प्राईज मिळाला, आपण बघित असेल 83 पदार्थ बनवले होते. मला तर वाटतं की तिला भेटायला तिचे चरण स्पर्श केले पाहिजे. 83 पदार्थ म्हणजे ती रात्री 12पासूनच कामाला लागली असणार ना. म्हणजे उपवास जाऊ दे. माझा भाऊ म्हणायचा, मी म्हणायचे ते काय उपवासाला काय करायचं खायला, म्हणजे अगं बाई उपवास म्हणजे काही खायचं नाही, उपवासाचं काय करायचं खायला, असं त्याला झेपतं त्यांनी आपल्याप्रमाणे करावा. आता इथे एक मी छान संदर्भ देते बरं का. याशिनोरी ओहसुमी, कष्टाचं नाव लक्षात ठेवलं. याशिनोरी ओहसुमी 50 वेळा लिहून काढलं म्हणजे मला तोंडात बसलं पाहिजे. हा एक जॅपनीज सायंटिस्ट आहे बरं का, याशिनोरी ओहसुमी. ह्याला 2016मध्ये जपानचं आहे, त्याला एक काम दिलं गेलं. काम काय दिलं की माणसाच्या शरीरामध्ये बाहेरच्या प्रदूषणातले काही कण जर आत गेले किंवा प्लॅस्टिकची समस्या आता अनेक वर्ष आहे आणि सगळीकडेच आहे, अख्ख्या पृथ्वीवर आहे. त्या प्लॅस्टिकचे कण आपण कितीही नाही म्हटलं तरी पोटात जात असतात. तर हे प्रदूषण किंवा दूषित पाणी सुकून गेलं, कुठल्याही प्रकारचं दूषित काही आपल्या पोटात गेलं तर आपल्याला त्रास झाला की आपण डॉक्टरकडे जाऊ, पण ते पोटात जाऊन आपल्याला त्रास होईपर्यंत काही वेळ जातो ना. समजा काय पाणीपुरी खाली रस्त्यावरची, ते पोट गडगडायला जरा 2 तास तरी लागतात ना. त्यांचं असं म्हणणं आहे की ते लगेच शरीरामध्ये अशी यंत्रणा पाहिजे की शरीरातल्या पेशींनीच त्या वाईट पेशींवरती हल्ला केला पाहिजे, म्हणजे ते 2 तास वाचतील ना. आणि मग परत औषधं आली की त्याचे साईड इफेक्ट होतात. तर याच्यावरती तू संशोधन कर. ह्या सज्जनांनी पूर्ण 365 दिवस 1 वर्ष जवळजवळ रोज 12-12 तास अभ्यास केला आणि त्यांनी त्याचा प्रबंध सादर केला. आणि त्याने त्याचं असं उत्तर दिलं आहे, 15 दिवसांनी जर 24 तास पोट रिकामं ठेवलं तर त्या पेशींना हल्ला करणाऱ्या पेशी आपोआप जन्माला येतात. याच्यासाठी त्याला 2016चं नोबेल प्राईज मिळालं. गुगलवर बघा आहे. पण हजारो वर्षापूर्वी आमच्या ज्ञानोबाने तुकारामांनी हेच सांगितलेलं, एकादशीचा उपवास करा, साधी गोष्ट आहे. पण आम्हाला तुकोबा ज्ञानोबांचं नाही पटत. आम्हाला असं म्हणजे पुसून नावं असतात ना, त्यांचं आम्हाला पटतं असं. त्यानंतर पंढरीचा पांडुरंग म्हणजे वारीचा उल्लेख आलाच पाहिजे, कारण
वारीचं जे आकर्षण आहे सगळ्यांना, आपल्या प्रत्येकाला, काही जण जाऊन आले असतील, आपण करतो 1 दिवस 1.5 दिवस अशी करतो, आपल्याला झेपेल उचेल पटेल तेवढी, पण प्रत्येकालाच त्या वारीत जावं असं वाटतं, नाही का? त्या वारीला जाताना पण काही नियम पाळायचे आहेत का? कारण जसं म्हटलं तसं हा अगदी सोपं आहे. पण ह्याला काही अमुक 11 रुपये द्या, 21 रुपये द्या, काही नाही. त्याच्या कानात त्या मकर कुंडलांच्याबद्दल बोलायचं राहिलं बरं का. खूप वर्षांपूर्वी, म्हणजे खूप युगांपूर्वी असेल, त्यावेळेला एक गरीब कोळी म्हणे तिकडे आला आणि बऱ्याच वेळेला पंढरपूरच्या काही ठिकाणी कोळ्यांना अधिकार दिलाय बरं का प्रसाद द्यायचा. त्याला बऱ्याच कहाण्या आहेत. तर ह्या कोळ्यांनी पुढे सांगितलं की मला काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही तुला द्यायला, मी जेमतेच तुझ्या दर्शनाला आलोय, पण मी कोळी आहे, मी सकाळी मासे पकडलेत, माझ्याकडे त्यातले 2 मासे जिवंत आहेत, तर ते देऊ का? तर म्हणे भगवंत म्हणाला दे, पण मी तर मासे खात नाही, मग काय करशील? कुठे जागा आहे, पायावर झाली तर पण तिला धावतील. म्हणजे भगवंत असं करतो की तुझ्या कानांमध्ये ते मासे ठेवतो, मग तू हा पडायला की असं कर, हा पडायला लागला की असं कर. अशी वेळेला त्यांची चर्चा झाली. मग म्हटले ठीक आहे, भावाचा भुकेला मनापासून आलाय, त्यामुळे ते 2 मासे त्याच्या कानात ठेवले आणि मग ती प्रथा सुरू झाली की मूर्तीला ती 2 मत्स्याकृती कुंडल आहे. ह्याला इतिहासाचा आधार नाही. रविदास पोटे पण म्हणतात, राचिन डेरे पण म्हणतात. म्हणजे ठीक आहे, रामायण जसं 4000 रामायण आहेत, म्हणजे आपण अत्यंत कोणी रामायण लिहू शकतो, येतं ना रामचंद्राबद्दलचे प्रेम आहे आणि आपण लिहू शकतो. तर ह्या 4000 रामायणामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत, पण त्या आपण ऐकतो कारण ते आपल्याला गोड वाटतात, छान वाटतं ना हे मकर कुंडल. आणि मी खूप शोधलं की मकर कुंडलच का, तिथे कासव का नाही, किंवा छोटासा हत्ती का नाही, म्हणजे कुठलाही प्राणी का नाही, किंवा एखादी वनस्पती का नाही, गुलाबाचं फुल का नाही, मोगरा का नाही, तर ही फुलं फळं आहेत ना हजारो वर्ष, मासेच का? बरं शाकाहाराचा पण आग्रह करतोय, भगवंताच्या इथे सगळं निषेध देत ना मासे का? खूप त्याला अधिकृत असं काही मिळालं नाही, पण ही एक कथा मिळाली, आवडली म्हणून तुमच्यासमोर सांगितली. म्हणून याच्याबद्दल उत्तर प्रदेशामध्ये जे भक्ती संप्रदायातले लोक आहेत ना, ते खूप छान म्हणतात. ते म्हणतात जपतप साधन कच्छ नाही लागत, काहीच लागत नाही याला, साधा सिंपल. जपतप साधन कच्छ नाही लागत, खर्चत नाही गठरी, भजर भैया राम गोविंद हरी. किती छान आहे ना, रामकृष्ण म्हणत जायचं, बा सिंपल. आणखी त्याला एक गोष्ट मात्र आवडते, त्याला आवडते तुळशीची माळ. पण तुळशीची माळ घेतली नाही तर तुम्हाला प्रवेश नाही असं नाही होत. तुळशीची माळ आणावी आणि या तुळशीला पण कारण असेल. आपल्याला माहिती आहे तुळशीचं महत्त्व, 24 तास ऑक्सिजन देणारी ही वनस्पती आहे, हे झाड आहे. बघा पूर्वी म्हणजे आपण ज्या साध्या घरात राहायचो, चाळीमध्ये राहायचो, जे राहत नसते ते नशीबवाले आहेत, तर ते चाळीच्या बाहेर डालड्याच्या डब्यामध्ये एक तुळस असायची बघा. ती तुळस का डावरलेली असायची? तिला खूप सुका मिळायचे आणि खूप महागाची खतं मिळत होती का? त्या 2 खोल्यांमध्ये प्रेमाने राहणारं कुटुंब असायचं आणि त्या अख्ख्या चाळीत त्या सगळ्यांचं एकमेकावरती प्रेम असायचं. आम्ही आज फ्लॅटचे दरवाजे बंद ठेवतो, बेल वाजली की कोण आले असं येतो, कारण आमचं TV बघताना डिस्टर्ब होतं, YouTube बघताना डिस्टर्ब होतो, केवढे व्हिडिओ चाललेले असतात, तोंड वाकडी करतो आम्ही, नकोच जायला यांच्याकडे. सगळ्या फ्लॅटचे दरवाजे बंद असतात. थोडं आपण बदलायला हवं. मला काही खूप अधिकारी सांगायचं असं नाही, तेव्हा ना थोडंसं घर उघडं येऊ तिथे शेजारी, बघेल ना आतमध्ये काय तुम्ही घरच्या अवतारात, ती पण असतेच ना, तिने घरच्या अवतारात पाहिजे तर काहीच चुकलं नाही, पण तुम्ही काही खात आहात, ती आली आहे द्या तुला 2 घास, खाईल तरी नाही तर नाही खाईल तरी, खाल्लं तर आपल्याला देईल असतं ती नंतर, विचार करून घ्या, आपली घरं उघडी ठेवा. मी मागे मी एकदा बोलले होते की आपल्या घरी जेव्हा लग्न असतं किंवा तारी असतं ना, तेव्हा पाहुणे येतात. आता सोलापूरचे पाहुणे आले, प्रोग्राम झाल्यावर जाऊ शकत नाही, त्यांना राहायचं असतं ना, आम्ही त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था करतो आणि फोन करून सांगतो हॉटेलमध्ये व्यवस्था आहे तिथे तयार का? जर आपल्या बिल्डिंगमध्ये 4 खोल्यांचा फ्लॅट असलेली माणसं आहेत, किती ठिकाणी फक्त नवरा बायको राहतात, मुलं फॉरेनला आहेत ना 2-2 खोल्या, बोली तसं ते कॉल करायला का नाही आपण सांगत? काही तुमच्याकडे पाहुणे आले ना, 4 पाहुणे माझ्याकडे ठेवा, ते ज्यांचं घरी लग्न आहे ना तेच सगळा खर्च करत असतात, नाश्ता देऊन तुम्हालाही देतात, आपलंही निघून जातं, याचा विचार करा. त्यांना फक्त जागा हॉटेलमध्ये ठेवणं म्हणजे परत ते यांत्रिक आलं नाही का, ती राहील आपल्याकडे, ये जा करेल. थोडंसं हे सांगायचं मला अधिकार आहे, कारण मी हे केलंय. अर्थात केलेलं सांगितलं की पुण्य गेलं, पण बोलताना थोडा तरी अधिकार हवा आणि हा आपण सगळ्यांनी करावा. मुद्दा का बाजूला गेला. मुद्दा असा की असं त्या 2-2 खोल्यांमध्ये कोणाकडे लग्न असलं की पाहुणे कोणाकडे असायचे,
तिच्या घरचे लाडू तिच्या घरी बनायचे, तिच्या घरचा चिवडा हिच्याकडे, या मालकीला पत्ता नसायचा पदार्थ झाले. मला सांगा असं होतं की नाही? आपण कुरड्या चिकोड्या करायचं बघा, नवीन मुली नाही नावच माहिती नाही, व्हॉट इज दॅट म्हणतात. म्हटलं तेच ते तांदूळ का पापड जे काय असेल ते, पण ते किती छान ते चिकोड्या, ते साडीचं वाळलं ते खायचं किती मस्त ना. मग त्या कुरडईचा चीक कोणती काकू आणून द्यायची, मला तोटलं तर आत्ताच पाणी सुटलं. पण आता हे आपल्या मुंबईला तर मिळतच नाही. मुद्दा असा की असंच एक प्रेम करायला होतं, त्याच्यात आपण डोळस लावायचो. आता आपण काय करतो, आम्ही मनी प्लांट लावतो. मनी प्लांट लावायचा म्हणजे मनी वाढतो, लावा काही हरकत नाही, त्याची फार काळजी घ्यायला लागत नाही. पण प्रत्येकाच्या घरी एकतरी तुळशीचं झाड असायलाच हवं. त्याच्यासाठी नामदेवांनी म्हटलेलं आहे, नामदेव नाही तुकोबांचंच त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे वाक्य, अभंगच असेल. तुळशी विना ज्याचे घर ते अघोर. तुकोबा सांगतात तुळशी विना ज्याचे घर ते अघोर. आसावरी बापटांनी हा उद्धृत केलेला आहे. आणि त्यांच्या घरी येते यमकिंकर, कारण त्यांना तशी आज्ञा असते. लक्षात ठेवा, ते त्यांच्याकडे नसेल त्यांनी आजच तुळस खरेदी करा, आज हे उद्या कारण आयुष्य होईल असं हे तुळशीचं महत्त्व. आता याच्या पुढे आपण थोडंसं जाऊया. वारीबद्दल कोणी काय म्हणतं त्याचा थोडा उल्लेख करते. इरावती कर्वे आपल्याला माहितीच आहे, अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आणि समाजशास्त्राचा खूप अनुभव असलेला. त्या अनुभव घ्यायसाठी म्हणून वारीला गेलं. म्हणजे टिक्कोजीही नाही केली, आणि काय लिहिलं त्याने काय लिहिलं, त्यांचा तो पिंडच नव्हता म्हणा, महान विदुषी. त्या वारीला जाऊन आल्या आणि त्या असं म्हणाल्या की महाराष्ट्र म्हणजे काय माहिती आहे का, ज्या राष्ट्रातले लोक वारीला जातात तो महाराष्ट्र. महाराष्ट्रातील लोक नाही, ज्या राष्ट्रातील लोक वारीला जातात तो महाराष्ट्र असं त्या म्हणतात. त्याच्यानंतर पोखरणला आपल्याला आठवत असेल अणुस्फोट झाला होता. माननीय पंतप्रधान त्यावेळी इंदिरा गांधी होत्या, 1974. त्यावेळेला तिथे जे मुख्य होते, त्या सगळ्या प्रोजेक्टचे इन्चार्ज होते, त्यांनी नाव घेऊ नका म्हणून सांगितले आणि त्यांनीही ते दिलेलं नाही, त्याला आपण मान देऊया. त्यांचा उल्लेख असा की तर तो पोखरणचा स्फोट झाल्यानंतर ते त्याच्यानंतरच्या वारीला गेले. भगवंतापुढे त्यांनी नमस्कार केला. त्यांनी असं सांगितलं की ही जी शक्ती आहे ना, ती माझ्या मायभूमीला चांगल्यासाठीच वापरायची बुद्धी इथल्या राज्यकर्त्यांना दे. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांनी नमस्कार करून मुंडकं वर केलं ना मस्त, त्यावेळेला त्यांनी बघितलं की भगवंताच्या कपाळावर जे गंध लावलेलं आहे ना, ते गुगलचं चिन्ह आहे. तुम्ही मॅपचं चिन्ह बघा आपल्या मोबाईलमध्ये, ते असंच आहे. ते असं म्हणतात ते गुगलवाल्यांनी पण इथूनच घेतलं आहे, तर त्याच्यावरही आपला हक्क पाहिजे. पण हे त्यांच्या लक्षात आलं आणि हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं. डॉक्टर देगलूरकर तर असं म्हणतात की शिव मी ती मूर्ती बघितल्यानंतर ते म्हणाले की शिव आणि वैष्णवांचं उत्तम समन्वय अशी ही मूर्ती आहे. भालचंद्र नेमाडे आपल्याला माहिती आहे, त्यांचा अलीकडे चाललं आहे का, त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. मध्ये 2-3 वर्ष ते फारसे सक्रिय नव्हते. तर ते असं म्हणाले की या भारतामध्ये जी जी शिल्पकारी झाली त्यातला अतिशय उत्तम शिल्पकारीचा नमुना म्हणजे ही मूर्ती आहे. आता वारीबद्दल थोडंसं महत्त्वाचं सांगते. तत्पुरी आणि येईल आपल्याला माहिती असेलच म्हणा, विठ्ठलाचं मंदिर हे सगळ्यांना दर्शनासाठी खुलं नव्हतं, माहिती आहे ना. पूर्वी त्या काळचे नियम ते बरोबर का चूक आपण नाही जायचं, कारण आपण त्यावेळेला नव्हतो, त्यांची परिस्थिती. यासाठी 1 मे 1947ला साने गुरुजींनी उपोषणाला सुरुवात केली. 1 मे 1947ला म्हणजे त्या वर्षी आपला देश स्वतंत्र झाला. 8 दिवस उपोषण केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडलेली आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडनं 2 विशेष डॉक्टरांना बोलवलेलं. चर्चांवर चर्चा होत्या, चर्चांवर चर्चा. साने गुरुजींनी एकच सांगितला मुद्दा, जोपर्यंत हे मंदिर सर्व बहुजनांना म्हणजे या देशातल्या कुठल्याही माणसाला, स्त्री असो पुरुष असो जात असो धर्म असो सगळ्यांना खुलं झालं तरच मी माझं उपोषण मागे घेईन. त्यांची तब्येत बिघडलेली आहे. साने गुरुजींचा जनमानसावर किती परिणाम होता आपल्याला माहिती आहे. आणि 10व्या दिवशी म्हणजे 10 मे 1947ला केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी त्या रिझोल्युशनमध्ये सही केली आणि ते मंदिर सगळ्यांसाठी खुलं झालं. पण जोरदार टाळ्या वाजल्या. दुर्दैव असं की हा उल्लेख मी तर आजपर्यंत ऐकला नव्हता. एवढं मोठं काम आहे. 10 दिवस उपोषण. आज 1 दिवस उपोषण, साखळी उपोषण केलं ना, म्हणजे मी जेवून यायचं मग उपोषण, मग तू जेवून ये मग उपोषण. कसलं उपोषण? पण मागून ते मोसंब्याचे वगैरे ज्यूस पण येत असतात. पण एवढं पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज त्यांचं
उपोषण चालू आहे, अमुक तमुक. साने गुरुजींचं उपोषण जीवावर व्यक्त होतं, पण त्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. मैत्रिणींनो आणि मित्रांनो म्हणण्यापेक्षा मी बंधू भगिनींनो म्हणते, मित्र म्हणणं थोडं ऑड होतं, कानडा राजा आहे ना. तर कुठे कुठे तुम्हाला संधी मिळेल का हा मुद्दा याचा उल्लेख करा. साने गुरुजींचे खूप उपकार आहे सगळ्या समाजावरती आणि सगळ्यांना एकत्र जो आणतो ना खूप महत्त्वाचं असतं, म्हणून मी याचा आवर्जून उल्लेख केला. आता आणखी एका मुलीची माहिती सांगते. तिचं नाव आहे युरेका इकोनिया. ती त्यामध्ये सोपं आहे लक्षात ठेवायला, युरेका इकोनिया. ती मुलगी कोण आहे माहिती आहे का? ती पण जपानची आहे. ती आता साधारणतः 50 वर्षाची असेल. ही मुलगी जेव्हा 25 वर्षाची होती, म्हणजे थोडासा अंदाज आहे 1-2 वर्ष इकडे तेव्हा तिच्या देशामध्ये जो न्यूजपेपर येत होता, वर्तमानपत्र येत होतं, त्याच्यामध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं एक वाक्य आहे की भारतामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं तर ताजमहाल म्हणतात, पण माझ्या मते त्या ताजमहालपेक्षा हजारो लोक कुठलाही नेता नसताना शिस्तीत जे पंढरपूरला जातात हे सगळ्यात मोठं आश्चर्य हे रशियाने त्यावेळेला सांगितलेलं आहे. 25 वर्षापूर्वी काही ते नाव कदाचित माहिती नाही, खरं चांगली गोष्ट आहे. आपण काय लगेच युक्रेनकडे जाणार नाही होते नाव घेऊन. असो, ती मुलगी इतकी भारावली की ते ऐकल्याबरोबर ती म्हणजे दुसऱ्या 2-3 दिवसामध्ये भारतात आली. ती देहूला गेली, ती आळंदीला गेली. तिने त्या सगळ्यांना विचारलं हे नक्की काय आहे. तर तिथल्या लोकांनी तिला समजून सांगितलं हे असा वारकरी पंथ आहे, हिंदू धर्मातलाच हा एक भाग आहे. त्याचा पण एक उल्लेख करते की भागवत धर्म असं काम म्हणतात. आपला सनातन वैदिक धर्म आहेच ना, तरी भागवत धर्म हा उल्लेख का आला. आधी हिचं पूर्ण करते. तिला ते इतकं भावलं की त्या वयाच्या 26व्या वर्षापासून ती दरवर्षी वारीच्या दिवसामध्ये 1 महिना भारतामध्ये असते आणि ती त्या आळंदीला पहिल्या क्षणापासून संपूर्ण चालत जाते आणि संपूर्ण चालत येते. ती म्हणते मला आयुष्य जगायची उर्मी यातनं मिळते. खरं त्या पुस्तकाच्या लेखकाने म्हणते की हिची जाहीर मुलाखत घ्यायला हवी. फालतू गोष्टीनं आम्ही किती अवडंबर करतो ना, हे कपडे घातले ते कपडे घातले की चालले टी व्हीवर. हिला टी व्हीवर आणलं पाहिजे, हिची ॲडव्हर्टाईज करणं जास्त गरजेचं आहे. माझ्यामध्ये हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. आता मी भागवत धर्माकडे येते. मला हा प्रश्न पडला की आपला सनातन वैदिक हिंदू धर्म आहे, पण त्याचे पायी आचार्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. 8व्या वर्षी संन्यास घेऊन बाहेर पडलेलं पिल्लू आहे हे. आर्यावर्ताची 3-3दा त्यांनी उजळणी केलेली आहे आणि त्याचे चित्र आहे आचार्यांच्या बाबतीत. असे खूप बद्रिकेदार आणि केदारनाथ अशी घनदाट अरण्य आहेत. थोडासा मध्ये रस्ता आहे, थंडी आहे, वारा आहे, पाऊस आहे. पिल्ल्याच्या अंगावरती फक्त एक केशरी कफनी आहे. काही केलं ती पण नाही, नुसती लंगोटी आहे. त्यामध्ये दंड आहे. दंड कमंडल घेतलेलं ते चकचकीत गोटा केलेले छोटंसं पिल्लू आचार्य शंकराचार्य आणि यांच्या मागे हजारो शिष्य आहेत. काही प्रापंचिक आहेत, काहींनी प्रपंच सोडला आहे आणि त्याच्यामध्ये 5 वर्षापासून 70-80 वर्षापर्यंतची माणसं आहेत. डोळ्यापुढे आणा. मला तर या दृश्याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. आदरणीय अलकाताई मुतालिक यांची प्रवचनं झाली होती बघा, आपल्याला आठवत असेल आचार्यांच्या स्तोत्रांबद्दलची. त्याचा लगेच आपल्याला याच्याशी संदर्भ लागतो. मला म्हणायचं असं की हा वैदिक हिंदू धर्म पण आहे, पण त्यावेळेच्या गुरुजींनी काय विचार केला. ज्ञानोबांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. ज्ञानोबा नाथ संप्रदायाकडे गेले. तुकोबा सतत विठ्ठल विठ्ठल करत होते. समर्थांचे गुरु श्रीराम. काहींचे गुरु उत्तरेकडचे काही जण जे द्वारकेला वगैरे राहतात, मथुरेला वगैरे आहेत, त्यांचे कृष्ण. आणि माणसाचा हा स्वभाव आहे की मी ज्याला मानतो मी त्याचंच करणार आहे. होतं की नाही, याच्यात काही चुकीचा शब्द भाग नाही आहे. मग ह्या सगळ्यांना एकत्र राहण्याची गरज होती, कारण 11व्या-12व्या शतकापासून भारतावरती बाहेरची आक्रमण होत होती. 13-14व्या वर्षापासून तर मुघल आले. त्यांनी तर आपल्याला अक्षरशः लुटलं. खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला किती लुटलं नाही आपल्याला माहीतच नाही आहे. कारण दोष कोणाला द्यायचा नाही, पण आपल्या पुस्तकांमध्ये काय द ग्रेट अकबर असं येत होतं ना. अकबर किती मोठा हे येत होतं. राजपुतान्याच्या संहारामध्ये चित्तोडगडच्या लढाईमध्ये जो खंदक होता ना, घोड्याने तो खंदक पार पडा म्हणून काय केलं माहिती, 30,000 राजपुतांचं शिरकाण केलंय. त्यांची प्रेतं त्यात टाकली आहेत आणि जायला घोड्यांना जागा केली. इतका अकबर क्रूर होता. क्रूरतेचा कळस आहे आम्ही सम्राट अकबर म्हणून सांगतो. त्या वादात नको जाऊया. मुद्दा असा की त्यावेळेला ना लोकांना एकत्र येऊन या आक्रमण करणाऱ्यांच्या विरुद्ध बोलायची गरज होती. पण संतांचा वगैरे स्वभाव असा नाही ना. कुठले
क्षत्रियांचं प्रत्येकाचे गुणच दिलेले आहेत ना, ते ह्या संतांकडे नव्हतं. मग त्यांनी काय केलं, नंतर यथावकाश आपल्याला शिवाजी महाराज आले वगैरे, पण तोपर्यंत त्यांनी पार्श्वभूमी तयार केली. सगळ्यांना एकत्र आणायचं. एकत्र आलं की बघा आपल्याकडे थोडे मतभेद असतात ना, ते जातात. बघा आपण 4-5 मैत्रिणी असू, कदाचित आपलं पटत नसेल, पण आपण एखाद्या ट्रीपला गेलो आणि परत आलो की आपल्या 4-5 जणींचं सहसा जमतंच असं नाही. एखादी सोडून द्या, आपला एक स्वभाव आहे, आपण थोडी दुःख-सुख एकत्र सहन केली की आपण एकत्र होतो. तसा विचार संतांनी केला आणि म्हणून त्यांनी एक भागवत धर्म अशी एक पताका निर्माण केली. आणि भागवत धर्मामध्ये कृष्णाचाच अवतार पांडुरंग आहे, त्यामुळे त्याला मानायला कोणाच प्रॉब्लेम नव्हता. याचं कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. तोच पुढे ज्ञानेश्वरी म्हणून पुढे ज्ञानोबांनी आणला, मराठी कळावी म्हणून. आणि इकडे भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये श्रीकृष्णाने उद्धव त्यांचा चुलत भाऊ आहे आणि इकडे हा कृष्णाचा आतेभाऊ आहे. इकडे कृष्णाने त्याचा चुलत भाऊ उद्धव याला उपदेश केला आहे की उद्धव गीता आहे. त्याचा सगळा सारांश एकनाथांनी आणला, एकनाथी भागवत. म्हणजे इकडे एकनाथी भागवत आलं, इकडे ज्ञानेश्वरी आलं. एक झेंडा आला केशरी, एक धर्माचं नाव आलं भागवत धर्म. आणि एक धर्म आहे, एक पंथ आहे आणि एक तुमचा ग्रंथ आहे. असं असलं की धर्म तयार होतो. मी त्याने असं म्हटलं की खंडोबाला मानणाऱ्यांचा धर्म तयार होऊ शकला नाही. त्याचं कारण त्यांच्यासाठी ग्रंथ नव्हते. म्हणजे छोटं कोणी लिहिलं असेल, पण हे सर्वसामान्यांनी मान्य केलेले ग्रंथ जे होते, म्हणून भागवत धर्म एकत्र आला. तो भागवत धर्म म्हणजे आपल्या सनातन वैदिक हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे. मला सांगायचं असतं की यामुळे लोकांना एकत्र आणायचं मोठं काम या सगळ्यांनी केलं. आता थोडंसं वारीबद्दल बोलते. वारी ही त्याला कुणी नेता नाही. माझ्या मैत्रिणी परवा म्हणायला, अगं नेता नाही आहे म्हणूनच इतकी चांगली चालली आहे. नेता आला की लगेच ट्रस्ट स्थापन करतील, पैसे खायला सुरुवात होईल आणि फोटो यांचा वाढदिवस न्याव सुरू होईल. मला नेता नाही. पण ही वारी साधारणतः 11व्या-12व्या शतकामध्ये सुरू झाली. याची अत्यंत शिस्तपूर्ण आयोजन असतं बरं का. म्हणजे हे माहिती असायचं कारण असतं ना, आपण फक्त कौतुक करतो. हैबत बाबा म्हणून ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यामध्ये एक सरदार होते, हैबत बाबा. ते मिलिटरीचे मुख्यच होते. त्यांनी ज्यावेळेला ग्वाल्हेर सोडलं आणि यायला निघाले, त्यात त्यांनी भरपूर संपत्ती त्यांच्याबरोबर होती. ग्वाल्हेरने त्यांना खूप छान सेंड ऑफ दिला. भरपूर संपत्ती, घोडे अशी सगळं घेऊन त्याने सोनं वगैरे वगैरे. आणि त्यांनी काय केलं, ह्या वारीला शिस्त लावायचा प्रयत्न केला. वारीची शिस्त कशी आहे माहिती आहे? आता ज्यावेळेला देहू आणि आळंदीतून 2 पालख्या जातील, ह्या पुण्यामध्ये मिळतात. तर त्यांनी असं सांगितलं की नॉट लेस दॅन 5 lakhs, 5-5 लाख तरी असतात एकत्र. त्याच्यापूर्वी एक उल्लेख राहिला की दिंडीबरोबर पालखी न्यायची परंपरा कोणी सुरू केली माहिती आहे? नारायण महाराजांनी. आणि कोण आहे? तुकोबांचे तृतीय चिरंजीव. आधी फक्त वारी असायची, पालखी नव्हती. नारायण महाराज म्हणाले की आपण त्यांचं गुणगान गातोय तर त्यांची पालखी नेऊया, आणि तशी ती नारायणरावांनी सुरू केली. तर ह्या पालख्या समजा पुण्यात आली, इकडे 5 लाख, इकडे 5 लाख. तुम्ही कल्पना करा, म्हणजे 10 मिनिट मी बोलायचे थांबले तर इथे तेवढा गोंधळ सुरू होईल. आपण प्रत्येक बाई प्रत्येकीशी बोलते. आणि ते एक कथाकार म्हणतात असं बायका बोलतात की त्याचं काही बोललं नाही तरी चालतं. मला पटलेलं नाही तो भाग वेळा, आपण सगळं महत्त्वाचं बोलत असतो की नाही. असं मुद्दा असा की सैल सोडलं की माणसाचा स्वभाव आहे. त्याने असं सांगितलं 5-5 लाख लोक एकत्र आलेले असतात, बसलेले असतात ते उभे असतात. पण त्याला कळतं कसं? माईक सिस्टीममध्ये काही नाही. माईक असेल तर ते डबलाच असतो बऱ्याचदा, इथला नाही इथला छान. माईक सिस्टीम वगैरे काही प्रकारच नाही. तर त्यांनी असं खूप छान वर्णन केलं. पहिली गोष्ट म्हणजे वारीमध्ये कुणी कुठे उभारायचं हे ठरलेलं असतं. तुकोबांच्या पालखीच्या पुढे 1, 2, 3, 4, 25, 26, 27 अशा किती दिंड्या असतील, त्या दिंड्यांचा मुख्य कोण असेल, त्याच्यात कुठल्या गावाची माणसं असतील याची सगळी लेखी नोंद आहे. तुकोबांच्या या ज्ञानोबांच्या पालखीच्या मागे किती दिंड्या असतील, मग त्या 70, 75, आता जवळ 500-500वरती नंबर गेला. आता गावांची लोकसंख्या वाढते ना. मुलुंड गावची समजा एक दिंडी असेल तर 5 वर्षाची पूर्वीची लोकसंख्या आणि 5 वर्षानंतर एवढे टॉवर होत आहे, किती होईल बघा. फरक पडणार ना. मग ते मुलुंडच्या 2 दिंड्या काढणार, त्याची आधी रितसर परवानगी घ्यायला लागते. हे असं नाही चालले 10 जण दिंडी त्यात दुसरे नो, त्याची नोंद असते. त्या दिंडीमध्ये कोणी कुठे उभारायचं ठरलेलं असतं. तुळशी घेतलेल्या स्त्रिया आहेत, मृदंग घेतलेले पुरुष आहेत, किंवा काही जण कीर्तन करणार आहेत, वीणा आहे, टाळ आहे, झांज आहे. ही पण आली वारीसाठी. तर असं हे सगळं ठरलेलं आहे. म्हणजे असं नाही बसतं मी वीणा घेतलेली गायला सुरुवात केली नो,
कुणी काय भजन करायचं, कीर्तन कसं, अगदी प्री प्लॅन्ड असतो. यांच्या जागा ठरलेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीला महिलांचा एक ग्रुप असतो, शेवटी महिलांचा ग्रुप असतो. म्हणजे महिलांवरही सोपवली बरं का जबाबदारी, त्याची पण नोंद घ्या. आणि त्या वारीमध्ये तुम्ही 4च्या रांगेत चालू शकता किंवा 5च्या रांगेमध्ये, त्यातलं पण तुमचं स्थान पक्क ठरलेलं आहे. कौतुकास्पद आहे हे, एवढं सगळं मॅनेज करणं भयंकर. पण ते काय म्हणतात, हे सगळं का होतं, कारण शिस्त मोडणंच माहिती नाही या वारकऱ्यांना. त्यामुळे शिस्त मोडली की काय माहिती नाही. आणि मग हे ज्यावेळेला सगळे एकत्र बसतात ना, तर आता समजा तुम्ही इथला आधी मुद्दा घेते. आता समजा 7:30-8ला आलेले आहेत आणि मग आता आरती करायची. कळणार कसं ना, 5 लाख लोक म्हणजे कुठे जातील, तिथे कळवा मुंबऱ्यापर्यंत जाईल. मग त्यांना कसं कळणार. परंपरागत एक चोपदार असतो, त्याच्या हातामध्ये चांदीचा दंड असतो. तो अशा प्रकारे उभा असतो की तो मध्ये उभा राहील आणि तो चांदीचा दंड उंच करतो. तो दंड उंच केल्यानंतर ते असं म्हणतात की 2 मिनिटाच्या आत संपूर्ण शांतता पसरते, पिन ड्रॉप सायलेन्स. एवढी शिस्त होऊन मला एवढंच वाटलं की आम्ही त्या युरोप आणि अमेरिकेचं कशाला कौतुक करतोय. ठीक आहे, आम्ही गावात थोडी शिस्त नसून पाळत, पण वारकरीची शिस्त. आणि हे कोणी BA नेहमी झालेले नाही आहेत, हे शेतकरी धनगर आहेत, काटकरी सगळे आहेत. दुसरं, तो जो उभा राहतो ना, तो अनाऊन्समेंट करतो. आता माहीत नाही आहे, मी त्याची अनाऊन्समेंट पहिल्या रिंगणालाच कळेल. मग त्यांनी ते इतरांना सांगायचं बरं का, ते पण नंतर, मध्येच नाही. आज कोणाचं काय पाकिट मारलंय का, कुठल्या महिलेचं दागिनं हरवलंय का, कोणाचं फूल हरवलंय का, एखादी महिला नवऱ्यापासून चुका होऊ शकते ना, ते अनाऊन्स करायचं. ते जे काही हरवलेलं मिसमॅच असते ते त्यांच्याकडे आणून दिलेलं असतं आणि ती माहिती ते रात्री सांगतात आणि ती सगळ्यांना दिली जाते. हे झालं तुम्ही एकत्र याल तेव्हा. आता जेव्हा तुम्ही रस्त्यानं चालता त्याला समजा तुम्हाला 8-8:30 कुठेतरी नाश्ता आहे. नाश्ता कुठेही आधी ठरलेला असतो. असं नाही आता इथे जायला त्याला बसा नो, कारण एकेका दिल्लीमध्ये 1000 2-2 हजार आहेत. त्यांचा उपमा करायचा ठरला तरी वेळ लागेल ना. त्यांचे आचार्य तिथे आधी सफिशियंट आधी जातात. म्हणजे आपण येऊन बसलो आणि उपमा डवळतात असं नाही. त्यानंतर आता समजा उपमा खाल्ला तर कोण आधी खाईल, कोण नंतर खाईल. आपण गप्पा मारणार, काय काकू कशा आहेत, मुलीला कधी गेला होता, आपण गप्पा मारणार ना. आपला पण उशिरा होणार. 3 नगारे असतात. पहिला नगारा म्हणजे आता आटपतं घ्या, त्याचा आवाज व्यवस्थित असतो. दुसरा नगारा पोझिशन्स घ्या. पहिला नगारा आला की तुम्ही मग माझा एवढासा झोप मारायला तुम्ही पिशवीमध्ये जाता का, हरकत नाही, पण तिथे नाही थांबायचं. आणि तिसरा नगारा झाला की चला स्टार्ट. आणि स्टार्ट कसं, तुम्ही जिथे जिथे होता त्याच ठिकाणी. आणि त्या दिंडीच्या मुख्य असते त्याला पक्क माहिती असतं कोणाची पोझिशन काय आहे. भांडत नाही, शांतपणे त्याला धरतात आणि त्याच्या जागेवर नेऊन ठेवतात. धापा नाही त्यांना, असं कोणी हिंमतच नाही करत. किती सुंदर. आणखी एक मुद्दा, आता चालता चालता आपल्याला नैसर्गिक विधीला कॉल येऊ शकतो ना, माणूस आहे आपण. तर मग तुम्ही जाल हे वाटेल, आता काय जी सोय असेल ती सगळ्यांनी स्वीकारायची. तर त्याने असं इतकं सुंदर वर्णन केलं की म्हणजे असा एखादा माणूस गेला ना तर तो परत जेव्हा येईल ना तेव्हा तो त्या रस्त्याला नमस्कार करतो. का की मी मध्ये गेलो ना आणि या रस्त्यावर माझे वारकरी चाललेले आहेत म्हणून तो त्या रस्त्याला नमस्कार करतो. आणि असे सगळे धुंद होऊन त्या वारीमध्ये असतात. राशींबे असं एक सुंदर वर्णन करतात की आपण तीर्थयात्रा पण करतो, बरोबर आहे. आपण आपला मूलभूत तीर्थयात्रा करतो, जप तप मंत्र तंत्र करतो, तिथे काय काय करतो. आपण काशीला गेलो किंवा गंगोत्रीला गेलो किंवा अमरावती सगळं करतो. अगदी चांगलं आहे, आपल्या धर्मात ते सांगितलंच आहे. पण आपण एकटे करतो. एकटे म्हणजे आपला ग्रुप, आपली फॅमिली, आपलं कुटुंब. वारीमध्ये एकटं काही नाही, जे काय करायचं ते सगळ्यांनीच. तेव्हा त्यांनी असं म्हटले, एकटेपणाचा आनंद घेणारी असते तीर्थयात्रा आणि अनेकांना एकत्र घेऊन एक सामायिकतेचा जो आविष्कार असतो ती असते वारी. वारीमध्ये आणखी काय असतं, वारीमध्ये नाचणं, त्याच्या फुगड्या येतात बघा, बघून आपल्याला फुगडी घालायची वाटते. बाप लेकींच्या फुगड्या आहेत, सासू सुनेच्या फुगड्या आहेत, विणीच्या फुगड्या आहेत. काय सुंदर असतात. काही भान लक्ष नाही द्यायचं कोण कसं दिसतंय. ते असं म्हणतात की वारीमध्ये आमच्या डोळ्यांची नजरच मेलेली असते. ही पुरुष आहे का स्त्री आम्हाला हे कळतच नाही. त्याने प्रश्न विचारला होता, इतक्या स्त्रिया आहेत, शिशूचा प्रश्न येत असेल ना, मी कुठे आळस असणार आहे. सगळ्यांच्या आपल्या मनात प्रश्न येतो. त्यांनी स्वच्छ सांगितलंय, या स्त्रिया आहेत ना बाजूला जरी गेल्या शिशू करायला कोणीही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. कारण आमच्या मते त्याच्यामध्ये खूप पांडुरंग आहे. पण असं कसं आता इथे असणारा एखादा माणूस टपोऱ्या असेल तर तो वारीतून कसा पांडुरतो. पण हे होतं, हे त्या वारीचा जो संप्रदायाचं जे चाललं आहे, ती जी हवा आहे, ती जी स्पंदन आहेत ना, ही नजरा मारून टाकते. नजर एकच असते की हा परमात्मा आहे.
तिला काही शिल्लक मला वाटतं मी मदत करेन तिला, ताई तुम्ही जा, मी इथे थांबतो. आणि असा विश्वास त्या नाही, त्याच्याशिवाय होणारच नाही. वारी हजारो स्त्रिया जातात, तुळशीवृंदावर घेऊन चांगलं सोपं आहे, ते पण जागा ठरल्या. इतकं हे शिस्तबद्ध आहे ना की खरं ह्याचं वर्णन करायला काहीच अर्थ नाही. एकदा आपल्याला जाऊनच यायला हवे. पण जाताना एक लक्षात केलं पाहिजे की या सगळ्या ज्या बाह्य रंगातल्या गोष्टी आहेत त्याचा मला त्याग करायला पाहिजे. आपल्याला काही वेळांचे अनुभव मी ऐकले, तो त्रास, पण त्रास दिल्याशिवाय तो पांडुरंग मिळणार कसा? तो तसाच आहे ना, छपड्या. त्रास घेतल्याशिवाय तो आपल्याला दर्शनच देत नाही. त्यांनी असं म्हटलंय, मुक्ताईचा इथे एक उल्लेख करते. आपल्याला माहिती आहे की ज्ञानोबा खूप रागावले होते सगळ्या जगावरती. किती त्रास त्यांना भिक्षा मिळत नाहीये आणि खायला मिळत नाही आणि ते आज जाऊन बसलेले आहेत. आणि तेव्हा मुक्ताई येते. बघा, ज्ञानोबा आपल्याला मुक्ताईने दिलेले आहेत बरं का. ज्ञानोबा म्हणाले काही नको आहे सगळं, मी आताच समाधी घेतो, नको. एवढी चिन्ह फुटाने मुक्ताई म्हणते, दादा अरे एकट्याला त्रास झाला आणि तू निघून गेलास तर तुझा प्रश्न संपला, पण ह्या जगाचं काय होणार? आणि म्हणून ती ते ताटीचे अभंग म्हणते. आणि ते सगळं ऐकल्यानंतर ज्ञानोबा बाहेर येतात. तुझा असा आपण जेव्हा सगळ्यांना घेऊन जातो ना तेव्हा त्याचं काय म्हणतात, त्यात फलित आपल्याला येतं आणि तेव्हाच पांडुरंग आपल्याला प्रसन्न होतो. अशा या पांडुरंगाच्या बद्दल यथाशक्ती बोलले. काही चुकलं बिकलं असेल तर सांभाळून घ्या. इथेच आता माझ्या वाणीला विश्राम देते. तत्पूर्वी फक्त भजनाच्या 2 ओळी म्हणूया. पांडुरंगे रखुमाबाई राधे गोविंद, पांडुरंगे रखुमाबाई राधे गोविंद, सावळी माझे विठाबाई गोविंद गोविंद, सावळी माझे विठाबाई गोविंद गोविंद, सावळी माझे विठाबाई गोविंद गोविंद. सर्वांना खूप धन्यवाद. इथे सगळ्या Yeah.